नमस्कार, कसे आहेत सगळे? मस्त ना. तर आज मी बनवणार आहे आमच्या मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील म्हणजे खूप प्रसिद्ध अशी ही फेमस सगळ्यांना आवडणारी भजी. तर स्पेशली फक्त वेळ आमुषा आणि संक्रांतीला ही दोनदाच भजी बनवतात आमच्या इकडं. तर त्यासाठी खूप सारं साहित्य लागतं, खूप साऱ्या भाज्या लागतात. तर इथे घेतली आहे कांद्याची पात, मेथी, उसावरची शेंग आणि ही स्पेशली त्यासाठी हिरवी चिंच एक लागते, पुन्हा गाजर बारीक चिरून घेतलेले आहे. आणि आपले हे सोले आहेत ते हिरवे हरभऱ्याचे सोले, नंतर तुरीचे सोले, हिरवे तुरीचे सोले, वाटाणा, हिरवा वाटाणा, शेंगदाणे. तर त्यासाठी एवढं साहित्य लागतं. तर जास्त प्रमाणात त्याच्यात भजीमध्ये सोल्याचंच असतं, त्याच्यामुळं खूप छान असं चविष्ट ती भजी लागते. तर जेवढे आपण हे सोले घेतले तेवढे आपल्याला वाफवून घ्यायचे, म्हणजे उकडून घ्यायचे. जेवढे सोले घेतले तेवढेच फक्त उकडून घ्यायचे, कारण जास्त वेळ नंतर आपल्याला उकळायची गरज लागणार नाही त्याच्यामुळे. तर आता मी हे पूर्ण असे वाफवून घेते. आणि स्पेशली फक्त हे थंडीच्या दिवसातच बनवली जाते, जानेवारी महिन्यात. कारण त्या दिवसात हे आपले पूर्ण जेवढे सोले आहेत तेवढे त्या दिवसातच असतात, नंतर काही नसतात त्याच्यामुळे. आणि आता इथे हिरवी चिंच घेतली आहे, तीही मी वाफवून घेणार आहे, उकडून घ्यायची आपल्याला. आणि ह्या भजीसाठी हिरवी चिंचच लागते, कारण त्याची चव वेगळी म्हणजे वेगळीच लागते हिरवी चिंच घातल्यानंतर भजी. तर इथे हिरवी चिंचही वाफवून घेतली आणि जे आपले सोले होते तेही वाफवून घेतले मी. तर आता हिरवी चिंच मी मॅश करून घेणार आहे. आता इथं फोडणीची मी तयारी केली आहे. तर तेल टाकून घेतलं, नंतर जिरं, मोहरी, कांदा, हे जिरं, मोहरी, लसूण आणि अद्रक थोडीशी असं हे टाकलं मी फोडणीला. फोडणी झाल्यानंतर त्यामध्ये टाकली मी कांद्याची पात, मेथी, आपली उसावरची शेंग आणि गाजर. तर हे मी तेलामध्ये टाकलं आणि नंतर तेलामध्येच हे पूर्ण वाफवून घ्यायचं आपल्याला, कारण कसं सोले अगोदर उकडून घेतले होते आपण, त्याच्यामुळं ह्या भाज्या आहेत ह्या पण आपल्याला तेलामध्येच वाफवून घ्यायच्या, म्हणजे पूर्ण अशा शिजून जातात तेलावरतीच वाफवून. तर आता त्याला 1-5 मिनटं मी झाकून ठेवते. तर आता इथं हे पूर्ण सोले आहेत ते मस्तपैकी असे उकडले. तर आता इकडे हे भाज्या पण आपल्याला तेलामध्ये वाफवून निघाल्या आहेत चांगल्या. आता ते भाज्या वाफवून निघाल्यानंतर हे आपले जे सोले मी उकडून घेतले होते ते त्या पाण्यासहितच आपल्याला हे पूर्ण सोले त्यामध्ये टाकून घ्यायचे. तर फक्त हे दोनदाच आमच्या भागात लातूर जिल्ह्यामध्येच ही भजी असते. दुसरीकडे काही करतात काय माहिती नाही, पण लातूर जिल्ह्यात तर बनवतात, म्हणजे बनवतातच. तर आता हे पूर्ण मी वाफवून टाकून घेतल्यानंतर त्यामध्ये टाकले हळद, थोडंसं लाल तिखट, चवीपुरतं मीठ आणि गरम मसाला. जास्त काही मसाले नाहीत आपले, हे जेवढे आपले घरात आहेत तेवढेच मसाले टाकायचे. आणि लाल तिखट जसं आवडेल तसं टाकायचं, कमी तिखट नाही तर जास्त तिखट आपल्या आवडीनुसार. थोडासा गरम मसाला टाकला. आता पूर्ण हे एकजीव करून घेतल्यानंतर आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर आता एवढ्या भाज्याला मी फक्त 1-1.5 ग्लासच गरम करून पाणी टाकलं आहे. तर जास्त पाणी टाकायचं नाही, थोडंसंच पाणी टाकायचं. तर काय होतं आज अमावस्या होती, त्याच्यामुळे म्हणलं चला आपण पण बनवूया, म्हणून मी भजी बनवत होते. आणि चला म्हणलं तुमच्याशी पण रेसिपी शेअर करूया, म्हणून म्हणलं चला. तर आता इथं पूर्ण असं तेलामध्ये वाफवून घेतल्यानंतर आता त्यामध्ये पाणी टाकून घेते. मसाले एकजीव झाले आहेत त्यामध्ये. तर आता गरम करून घेतलेलं पाणी मी 1-1.5 ग्लास पाणी टाकलं, कारण आता जास्त वेळ काय आपल्याला त्याला शिजवायची गरज नाही, कारण आपले जे सोले वगैरे होते ते अगोदरच आपण शिजून घेतले त्याच्यामुळे. आणि आता गरम पाणी करून टाकले त्याच्यामुळे पटकन अशी उकळी येईल. आता ही चिंच आहे तो हिरव्या चिंचेचा कोळ वरून टाकून घ्यायचा आपल्याला. तर ही भजी असते ते आंबटच असते, म्हणजे जास्त काय आंबट नाही, नॉर्मल आंबट करायची, थोडीशी टाकायची चिंच. तर चिंच वाफवून म्हणजे चिंच उकडून घ्यायची आणि नंतर त्याचा जो कोळ निघतो तो कोळ टाकायचा. आणि आता त्यासाठी लागणार आहे बेसन पीठ. तर इथे 1 वाटी बेसन पीठ घेतलं, जे रेग्युलर आपल्या घरात असतं, ते आपण भजी किंवा पिठलं वगैरे बनवण्यासाठी असतं तेच बेसन घ्यायचं. आणि आता इथं आपण जसं बेसन हटतो तसंच हटून घ्यायचं. एका हातानं अलगद असे पीठ सोडायचं आणि एका हाताने हलवत राहायचं, म्हणजे कारण गुठळ्या होणार नाहीत. आणि गॅस मंद आचेवरतीच ठेवायचा.
तर अशा प्रकाराने हे पूर्ण असं मी जेवढं वाटी घेतलं होतं ना बेसन तेवढं वाटी मावलं ह्याच्यामध्ये. म्हणजे पाणी जास्त जरी झालं ना, जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला बेसन टाकत राहायचं त्याच्यामध्ये. तर 1 वाटी बेसन लागलं. आता 5 मिनिटानं अजून याला मी शिजू देणार आहे, वाफवून घेणार आहे. तर अशा प्रकाराने ही भजी तयार झाली आहे. तर ही भजी ना बाजरीच्या भाकरी किंवा ज्वारीची भाकरीसोबत ही छान लागते. एक 5 मिनटं वाफवून घेतल्यानंतर आपली भजी ही तयार झाली आहे. तर कशी वाटली रेसिपी? आवडली असेल नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद सगळ्यांना.